छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात दिलबहार तालीम संघ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धात 26व्या मिनिटाला दिलबहारच्या शोएब बागवान यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. संध्यामठ संघाला गोल करता आला नसल्यानं मध्यंतरापर्यंत सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात दिलबहारच्या सुशांत तिगरे, रोहन दाभोळकर, साकीब मणियार यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. तर संध्यामठकडून यश जांभळे, प्रथमेश सुतार, कपिल साठे यांनी गोल करण्याच्या संधी वाया घालवल्या. संपूर्ण वेळेत दिलबहार संघानं 1-0 अशी आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. पारच्या सत्रात बीजीएम स्पोर्ट्स आणि वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात सामना होता. मात्र बीजीएम स्पोर्ट्स संघानं के.एस.ए.कडे लेखी पत्राद्वारे 6 पैकी 5 सामने पराभूत झाल्यानं आजच्या सामन्याला हजर राहू शकणार नसल्याचं कळवलं होतं. दरम्यान पंचांनी सामना निरीक्षकांशी चर्चा करून वर्षा विश्वास संघाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यामुळे हा सामना होऊ शकला नाही. सायंकाळी वर्षा विश्वास संघानं के.एस.ए.कडे लेखी पत्राद्वारे आजचा सामना होऊ शकला नसल्यानं संघाचं नुकसान झाल्याचं सांगितलं. याबाबत के.एस.एनं योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी वर्षा विश्वास संघानं केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं के.एस.एच्या वतीनं सांगण्यात आलं. उद्या रविवारी पाटाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना होणार आहे.